मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण HSRP नंबर प्लेट ऑनलाइन अप्लाय कसा करायचा किंवा ऑनलाइन बुकिंग कशी करायची याची संपूर्ण प्रोसेस पाहणार आहोत। HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत 30 एप्रिल 2025 पर्यंत होती, पण आता नवीन अपडेटनुसार ही तारीख 30 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। HSRP नंबर प्लेट बुकिंग संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा। HSRP नंबर प्लेट बुकिंग करण्यापूर्वी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वाहन पोर्टलवर जाऊन अपडेट करायचा आहे। मोबाईल नंबर अपडेट केल्यावरच HSRP नंबर प्लेट बुकिंग करायचा आहे। जर मोबाईल नंबर अपडेट नसेल तर तुम्हाला बुकिंग करत असताना अडचण येऊ शकते, त्यामुळे मोबाईल नंबर आधी अपडेट करा आणि त्यानंतरच बुकिंग करा। वाहन पोर्टलवर मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा याचा व्हिडिओ मी बनवलाय, त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथून तुम्ही मोबाईल नंबर अपडेट कसा करायचा ते पाहू शकता। आता HSRP नंबर प्लेट ऑनलाइन बुकिंग कशी करायचे हे आपण पाहूयात। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर HSRP नंबर प्लेट बुकिंग करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथून तुम्ही वेबसाईट ओपन करू शकता। आता या वेबसाईटवरती आल्यानंतर HSRP नंबर प्लेट बुकिंग करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी HSRP न्यू याच्यावरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला या ठिकाणी कंटिन्यू आणि HSRP ऑनलाइन बुकिंग असे दोन बटन दिसतील। या ठिकाणी तुम्हाला HSRP ऑनलाइन बुकिंग याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट ऑफिस याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचे RTO ऑफिस जे असेल ते RTO ऑफिस तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता यानंतर तुमच्या समोर एक नवीन वेबसाईट ओपन होईल। या वेबसाईटवरूनच आपण HSRP नंबर प्लेट बुकिंग करणार आहोत। HSRP नंबर प्लेट बुकिंग करण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी वरती तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट प्रोसेस हे एक ऑप्शन ब्लिंक होत असताना दिसेल। याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर वाहन पोर्टलवरती जाऊन अपडेट करू शकता। तर आता आपल्याला HSRP नंबर प्लेट बुकिंग करण्यासाठी या ठिकाणी सर्वात पहिला ऑप्शन हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट विथ कलर स्टिकर्स, तर या ठिकाणी तुम्हाला बुक हे एक ऑप्शन दिसेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता यानंतर तुमच्या समोर बुकिंग डिटेल्सचा फॉर्म ओपन होईल। या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमचं राज्य हे ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेलं पाहायला मिळेल। त्यानंतर त्याच्या बाजूला रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमच्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। त्यानंतर त्याच्या खाली चेसिस नंबर, या ठिकाणी तुमच्या गाडीचे चेसिस नंबर शेवटचे 5 डिजिट टाकायचे आहेत। त्यानंतर इंजिन नंबर, या ठिकाणी शेवटचे 5 डिजिट तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत। त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याच्या बाजूला जो कॅप्चा दिलाय तो कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित भरायचा आहे। आता मी सर्व माहिती भरून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्लिक हिअर याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता यानंतर फॉर्मच्या दुसऱ्या पेजवरती तुम्हाला या ठिकाणी व्हेइकल डिटेल्स पाहायला मिळतील। यामध्ये भारत स्टेज तुमचं कोणतं हे पाहायला मिळेल। त्यानंतर व्हेइकल रजिस्ट्रेशन डेट जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यानंतर फ्यूल टाईप हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला। त्यानंतर मेकर जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी कंपनीचं नाव पाहायला मिळेल। त्यानंतर व्हेइकल टाईप कोणत्या प्रकारचा व्हेइकल टाईप आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यानंतर व्हेइकल कॅटेगरी हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेलं पाहायला मिळेल। आता या ठिकाणी आपल्याला व्हेइकल कॅटेगरी याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला व्हेइकल कॅटेगरी कोणता आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन भेटतील, स्कूटर आणि मोटरसायकल। यामधला योग्य ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। आता त्यानंतर खाली पेज स्क्रॉल डाऊन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन यामध्ये मालकाचे संपूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर त्याचा ईमेल आयडी, त्यानंतर त्याचा मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी ऑटोमॅटिक पाहायला मिळेल। त्यानंतर त्याच्या खाली बिलिंग ॲड्रेस म्हणजे तुमचा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे। आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे। आता तुमच्या समोर HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी दोन ऑप्शन भेटतील। या ठिकाणी आपल्याला अपॉइंटमेंट ॲट ॲपेक्सिन पे सेंटर म्हणजे तुम्ही फिटमेंट सेंटरवरती जाऊन तुमचा नंबर प्लेट बसवू शकता किंवा तुमच्या घरी तुम्ही होम डिलिव्हरी करून घेऊन HSRP नंबर प्लेट बसवू शकता। होम डिलिव्हरीसाठी या ठिकाणी ॲडिशनल चार्जेस आहेत। या ठिकाणी 2 व्हीलरसाठी 125 रुपये आणि 250 रुपये इतर व्हेइकलसाठी आहेत। तर होम डिलिव्हरीसाठी या ठिकाणी आपल्याला जास्तीचे चार्जेस मोजावे लागणार आहेत। या ठिकाणी मी फिटमेंट सेंटरवरती जाऊन HSRP नंबर प्लेट बसवणार आहे, त्यामुळे मी पहिला ऑप्शन सिलेक्ट करत आहे। आता यानंतर तुमच्या समोर ॲपेक्सिंग सेंटर अपॉइंटमेंट म्हणजे फिटमेंट सेंटरची निवड करायची आहे। तर या ठिकाणी आपल्याला डीलर स्टेट म्हणजे काय, आपल्याला स्टेट जो आहे तो आपल्या ठिकाणी पाहिजे। त्यानंतर याच्या बाजूला ऑल याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळचे फिटमेंट सेंटर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। आता फिटमेंट सेंटर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बाजूला गो या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या जवळच्या ठिकाणी जे फिटमेंट सेंटर अवेलेबल असतील त्याची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। या लिस्टमधील फिटमेंट सेंटर जे तुम्हाला जवळ आणि योग्य वाटेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। आता या फिटमेंट सेंटरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्या फिटमेंट सेंटरचा संपूर्ण पत्ता पाहायला मिळेल। त्यानंतर जवळची उपलब्ध तारीख जी असेल ती तारीख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यानंतर जे अमाऊंट आपण पे करणार आहात HSRP साठी त्याची अमाऊंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। आता ज्या कोणत्या फिटमेंट सेंटरमध्ये तुम्हाला नंबर प्लेट बसवायचे ते फिटमेंट सेंटर सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला कन्फर्म डीलर याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता यानंतर तुमच्या समोर सिलेक्ट अपॉइंटमेंट डेट अँड टाइम स्लॉट हा एक पेज ओपन होईल। या पेजवरती तुम्हाला
कन्फर्म डेट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फिटमेंट सेंटरमध्ये अपॉइंटमेंटची तारीख घ्यायची आहे। या ठिकाणी अवेलेबल जे तारीख आहेत ते तुम्हाला या ठिकाणी डार्क ब्ल्यू मध्ये दिसतील आणि लाईट ग्रे मध्ये जे आहेत ते अवेलेबल नाही आहेत। त्यानंतर जे रेड कलर मध्ये तारीख दिसतील ते सर्व सुट्टे आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल तारीख जी असेल ती तारीख तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे। तारीख सिलेक्ट केल्यानंतर त्या तारखेच्या कोणत्या वेळेला तुम्ही फिटमेंट सेंटरवरती जाणार आहात ती वेळ तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे की नाही हे तुम्हाला पाहायला मिळेल। या ठिकाणी तुम्हाला योग्य टायमिंग या ठिकाणी अवेलेबल या बटनावरती क्लिक करून सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली कन्फर्म अँड प्रोसीड याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता यानंतर तुमच्यासमोर बुकिंग समरी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। या समरीमध्ये तुम्हाला अपॉइंटमेंट फिटमेंट सेंटरचा संपूर्ण पत्ता पाहायला मिळेल। त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला अपॉइंटमेंटची डेट पाहायला मिळेल, त्यानंतर अपॉइंटमेंटची टायमिंग, त्यानंतर भारत स्टेज जे असेल ते तुम्हाला त्याची माहिती मिळेल, त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर तुमचा इंजिन नंबर, त्यानंतर चेसिस नंबर, त्यानंतर व्हेकल मेकर, ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी चेक करायची आणि कन्फर्म करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला कन्फर्म अँड प्रोसीड याच्यावरती क्लिक करायचं आहे। जर याच्यामध्ये काही माहिती चुकीची असेल तर तुम्हाला पुन्हा बॅक या बटनवरती क्लिक करून माहिती दुरुस्त करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच कन्फर्म अँड प्रोसीड करायचं आहे। आता यानंतर तुमच्यासमोर व्हेरीफाईड डिटेल्स अँड पे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी डिटेल्स कन्फर्म करायचे आहेत आणि पेमेंट करायचं आहे। तर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुमचं नाव, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचा पत्ता, त्यानंतर तुमचा ईमेल आयडी ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यानंतर बाजूला पेमेंट आपल्याला किती करायचं आहे तर या ठिकाणी 2 व्हीलरसाठी 531 रुपये आपल्याला पेमेंट करायचं आहे। तर हा पेज खाली थोडा स्क्रॉल डाऊन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही टर्म्स अँड कंडिशन्स पाहायला मिळतील। ह्या टर्म्स अँड कंडिशन्स तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर खाली आय ॲग्री टू द टर्म्स अँड कंडिशन्स या ठिकाणी एक चेकमार्क दिसतो, याच्यावरती चेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पे ऑनलाईन या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता यानंतर तुमच्या समोर पेमेंटचा पेज ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला तुमचा QR कोड पाहायला मिळेल, त्यानंतर बाजूला तुमचा मोबाईल नंबर पाहायला मिळेल। आता पेमेंट करण्यासाठी तुम्ही गुगल पे, फोन पे, कुठल्याही UPI ॲप्लिकेशनवरून तुम्ही पेमेंट करू शकता। आता या ठिकाणी तुम्हाला शो QR याच्यावरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कंटिन्यू आणि पे याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून पेमेंट करायचं आहे। थोड्या वेळात तुम्हाला या ठिकाणी पेमेंट पे केल्यानंतर तुमचा पेमेंट हे कन्फर्म होऊन जाईल। पेमेंट कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुल असा एक मेसेज पाहायला मिळेल। यानंतर थोड्या वेळात तुमच्या पेमेंटची ही पावती जनरेट होऊन जाईल। जनरेट झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्याला अशा प्रकारची HSRP अपॉइंटमेंटची पावती या ठिकाणी पाहायला मिळेल। या पावतीमध्ये तुम्ही पाहू शकता बाजूला QR कोड दिलेला आहे आणि त्याच्या खाली प्रिंट हे बटन दिले आहे। प्रिंट या बटनावरती क्लिक करून तुम्ही ही HSRP अपॉइंटमेंटची पावती प्रिंट करून ठेवायची आहे। या पावतीमध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल। याच्यामध्ये ऑर्डरची डेट, त्यानंतर व्हेकल नंबर, त्यानंतर ऑर्डर ID, त्यानंतर बँकिंग ID, त्यानंतर पेमेंटचं स्टेटस काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यानंतर अमाऊंट किती आपण पे केले ते पाहायला मिळेल, त्यानंतर बिलिंग नेम, त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर, त्यानंतर ईमेल ID, त्यानंतर अपॉइंटमेंटची डेट काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यानंतर ॲपेक्शन सेंटर म्हणजे फिटमेंट सेंटरचे नाव, त्यानंतर फिटमेंट सेंटरचा पत्ता आणि फिटमेंट सेंटरच्या व्यक्तीचे नाव, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, ही सर्व माहिती तुम्हाला या पावतीमध्ये मिळेल। ज्यावेळेला तुम्ही फिटमेंट सेंटरवरती जाल त्यावेळेला तुम्हाला तुमचा RC बुक आणि ही पावती घेऊन जायचं आहे आणि तुमचे HSRP नंबर प्लेट बसवून घ्यायचं आहे। तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाईन बुकिंग करू शकता, ऑनलाईन अप्लाय करू शकता। मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।